प्रेमाची रूपे भाग 1. मीनाने मुलाचा फोटो रिशाला व्हॉट्सअपवर पाठवला आणि विचारले, मुलगा कसा आहे? घरचे माझ्या लग्नासाठी बघत आहेत, पण पलीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. काही वेळ वाट पाहिल्यावर मीना तिच्या कामात व्यस्त झाली. रिशा नात्यात मीनाच्या मावशीसारखी होती, पण त्याहीपेक्षा त्यांच्यात मैत्रीचे नाते होते. दोघीही प्रत्येक लहान-सहान गोष्टी एकमेकांना शेअर करत असत. आजही मीनाने पहिल्यांदा फोटो रिशाला पाठवला, पण त्यावेळी रिशाचा फोन रिशाचा भाऊ अमनकडे होता. त्याने मेसेज ओपन करताच एका सुंदर मुलाचा फोटो त्याला दिसला. त्याला काय वाटले कोणास ठाऊक, आणि त्याने रिप्लाय दिला, चांगला नाही. आणि त्यानंतर मीनाची प्रोफाईल उघडून पाहिली आणि क्षणभर त्यात हरवून गेला. जीन्स शर्ट आणि काळे जॅकेट घातलेली ती भिंतीला टेकून दुसरीकडे बघत होती. ती सुंदर तर होतीच, पण स्टायलिशही होती. अमन फक्त तिच्याकडे बघत होता. अमन तिला ओळखत होता, पण तिच्याशी कधी बोलला नाही ना ते कधी समोरासमोर भेटले. अमनने मीनाचा नंबर घेतला आणि त्यांच्या फोनमध्ये सेव्ह करून मीनाला मेसेज केला, पण अनोळखी नंबर पाहून मीनाने उत्तर दिले नाही आणि नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. दुसऱ्या दिवशी मीनाने रिशाच्या घरी जाऊन मुलाबद्दल विचारले. रिशा म्हणाली, मुलगा चांगला आहे आणि अमनने पाठवलेल्या मेसेजबद्दल माफीही मागितली. मीना आनंदी झाली, कारण मुलगा तिच्या आवडीचा होता आणि तिने तासभर त्याची चर्चा केली. मग घरी गेली. मीना शहरातील सर्वात मोठ्या दवाखान्यात काम करत असे. एके दिवशी संध्याकाळी रिशाने मीनाला फोन करून विचारले, मीना, मला चांगल्या हॉस्पिटलचं नाव सांग. रिशा खूप घाबरली होती. मीनाने तिला शांत केले आणि विचारले, काय झाले ते सांग. तर मी काहीतरी करेन. रिशाने मीनाला सांगितले की तिच्या लहान बहिणीची तब्येत खूप खराब आहे आणि ती प्रेग्नेंट देखील आहे. तिला ॲडमिट केले आहे. 7 दिवस झाले, पण डॉक्टरांनी मुंबईला नेण्यास सांगितले आहे. मला काही समजत नाही, मी काय करू? मीना म्हणाली, टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. मुंबईला कधी जायचं? तिचे अश्रू पुसत रिशा म्हणाली की तिला उद्या जावे लागेल. मीना म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्याशी बोलून सांगते. एवढं बोलून तिने फोन ठेवला आणि तिच्या ओळखीच्या डॉक्टरांशी बोलली. रिशाच्या बहिणीला स्वाईन फ्लू झाला होता आणि तिला जगणं कठीण होतं. तरीही तिला वाचवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत होते. संध्याकाळी मीनाने रिशाला हाक मारताच ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, मीना, माझी बहीण आम्हा सर्वांना सोडून गेली. ती आता या जगात नाही. मीनाने ते ऐकताच ती अवाक झाली आणि रिशाला गप्प केले. तिने विचारले, आणि त्यांची मूल ठीक आहे, त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. आम्हाला त्याला भेटू दिले जात नाही. तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता, तुम्ही जाऊन मुलाला भेटता का? मीनाने हो म्हटले आणि फोन कट केला. संध्याकाळी मीना बाल रुग्णालयामध्ये पोहोचली आणि तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी बोलून तिने मुलाला भेटण्याची परवानगी घेतली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांना मुलाची विशेष काळजी घेण्यास सांगितले. मीना बाहेर येताच अमन आणि त्याचे आईवडील बाहेर उभे होते. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख होते. मीना रिशाच्या वडिलांना म्हणाली, काका, काळजी करू नका, मूल पूर्णपणे ठीक आहे आणि मी डॉक्टरांना कळवले आहे, ती मुलाची पूर्ण काळजी घेतील. रिशाच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती काहीच बोलली नाही. मीनाने तिचा हात हातात धरला आणि म्हणाली, सर्व काही ठीक होईल काकू, आणि काकांकडे वळून म्हणाली, तुम्ही सर्व घरी जा. काकांनी डोळे पुसले आणि म्हणाले, बेटा तू पण चल आमच्यासोबत. तिच्या स्कूटरकडे बोट दाखवत मीना म्हणाली, काका, माझ्याकडे गाडी आहे, तुम्ही जा, मी येते. काका अमनला म्हणाले, तू तुझी बाईक घे आणि तिच्यासोबत ये. असे सांगून ते गाडीत बसून निघून गेले. अमनने मीनाकडे एक नजर टाकली. ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती.
बहुधा मुलाबद्दल आणि मग बाईक घ्यायला गेला. मीना समोर बाईक थांबवली आणि म्हणाला, चल जाऊया. मीना हसत हसत स्कूटरची चावी दाखवत म्हणाली, तू चल, मी येते. असं म्हणत ती तिची स्कूटर घ्यायला गेली. अमन त्यांच्या नशिबाला शिव्या देऊ लागला आणि मग मीनाच्या स्कूटीच्या मागे बाईक घेऊन चालायला लागला. मीना तिच्या घरी गेली. तेवढ्यात मीनाच्या फोनवर विनीतचा फोन आला. विनीत तोच होता ज्याच्याशी मीनाचा साखरपुडा झाला होता. विनीत रागाने मीनाला म्हणाला, कुठे आहेस? ना कॉल उचलत आहेस, ना मेसेज, ना रिप्लाय. कुठे बिझी आहेस? मीनाने विनीतला सर्व काही सांगितल्यावर तो नॉर्मल झाला आणि म्हणाला, ठीक आहे, काळजी घे, मी नंतर कॉल करेन, आणि कॉल डिस्कनेक्ट केला. दिवसभर धावपळ करून मीना थकली आणि जेवण करून आडवी पडताच झोपी गेली. रिशाचे आई वडील आणि अमनही घरी गेले. मीना रोज सकाळ संध्याकाळ मुलाला भेटायला जायची. मुलाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. रिशाच्या आई वडिलांनी अमनला रिशाकडे परत पाठवले, जेणेकरून मुलाला काही आवश्यक आहे का ते तिला पाहता येईल. एके दिवशी संध्याकाळी मीना रिशाच्या घरी गेली. तेव्हा अमन, तिचा मोठा भाऊ रोहित आणि बहिणीचा नवरा संजय तिथे आधीच हजर होते. मीनाला पाहताच संजय खोलीत गेला. रडण्याने तिचे डोळे लाल झाले होते. दीपकला मीना लहानपणापासूनच ओळखत होती, म्हणूनच तो येताच त्याच्याशी बोलू लागली. भावाला असं बोलताना बघून अमन आतल्या आत जळत होता आणि त्या दोघांकडे गुपचूप बघत राहिला. संजय सुद्धा आला आणि त्यांच्यात सामील झाला. त्या मुलीमध्ये काय होते माहीत नाही. एकदा कोणी तिच्याशी बोलले तर तो तिच्यासाठी वेडा व्हायचा. मीनाचे बोलणे ऐकून संजयच्या चेहऱ्यावर हसू उमटले. संजयला हसताना पाहून रिशाने मीनाला जवळ बोलवले आणि म्हणाली, मीना, तू रोज काही वेळ इथे येत जा. संजयच्या चेहऱ्यावर हसू बघून खूप दिवस झाले आहेत. माझी बहीण गेल्यानंतरही असे हसू विसरलेच होते. एवढे बोलून रिशाचे डोळे भरून आले. मीनाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, जे झालं ते झालं. तू अशीच उदास राहिलीस तर बाकीच्यांची काळजी कोण घेणार? आणि तू अजिबात उदास होऊ नकोस, मी पण तुझ्या बहिणीसारखीच आहे. असं म्हणत मीना परत आली आणि त्यांच्यात सामील झाली. कितीतरी वेळ सगळे गंमत करत राहिले. रोहितला परत जायचे होते म्हणून तो गेला. मग अमन आणि संजय तिथेच थांबले. मीनाही तिच्या घरी आली. दुसऱ्या दिवशी मीना मुलाला भेटायला गेली तेव्हा ते मूल पूर्णपणे बरे झाले होते आणि डॉक्टरांनी त्याला 2 दिवसांनी घरी नेण्यास परवानगी दिली. मीना खुश झाली. तिने रिशाला फोन करून सांगितले, स्वतः तिच्या दवाखान्यात गेली. 2 दिवसांनी रिशाचे आई वडील घरी आले आणि मुलाला घरी घेऊन आले. त्यांनी रिशाला मीनाला घरी बोलवायला सांगितले. जेव्हा रिशाने मीनाला हाक मारली तेव्हा ती झोपली होती आणि ती झोपेत म्हणाली, काय झाले? रिशाने खडसावले आणि म्हणाली, महाराणी जी, दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही अजूनही झोपलेले आहात. आई बाबा आले आहेत आणि तुम्हाला फोन करत आहेत, लवकर या. आज मीनाची संध्याकाळची ड्युटी होती, त्यामुळे मीना बराच वेळ झोपली होती. ती पटकन उठली, बाथरूममध्ये गेली, अंघोळ केली, तयार होऊन रिशाच्या घरी पोचली. मावशी काकांच्या पायांना स्पर्श करून ती त्यांच्या जवळ बसली. मीना येताच संजय आणि अमनही तेथे येऊन बसले. अमनची नजर पुन्हा पुन्हा मीनाकडे जात होती. तो तिच्याकडे इतक्या प्रेमाने पाहत होता की त्याला कळलेही नाही की काका त्याच्याकडे बघत होते आणि मीना काकूंशी बोलण्यात मग्न होती. रिशा किचनमध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवण्यात व्यस्त होती. काही वेळाने ती पण रूममध्ये आली. मग काका म्हणाले, रिशा बेटा, चहाची इच्छा झाली आहे. रिशा उठू लागली तेव्हा मीनाने तिचा हात धरला आणि तिला परत बसवले आणि म्हणाली, तू बस, मी बनवून आणते. आणि ती स्वतः चहा करायला स्वयंपाकघरात गेली. तिथून निघताच काकाने अमनला हाक मारली.
त्याला आणि संजय दोघांना विचारले, काय घरी कधी जायचं? संजय म्हणाला, तुमच्यासोबत जाणार, पण अमरने अजून काही दिवस राहायला सांगितल्यावर. काकांनी होकार दिला. काही वेळात मीनाने सगळ्यांसाठी चहा तयार केला आणि काकांना कप देत ती म्हणाली, हां घ्या काका, तुमचा फिका चहा. त्यांच्यासाठी आश्चर्याने बघितले आणि म्हणाले, मला फिका चहा प्यायचा आहे, हे तुला कसे कळले? मीना हसत म्हणाली, रिशा, आंटीने सांगितले होते की तुम्हाला डायबिटीज आहे, मग आम्ही तुम्हाला गोड चहा कसा देऊ? काकांनी प्रेमाने मीनाच्या डोक्यावर हात ठेवला. अमन आतून विचार करू लागला, ती सगळ्यांची किती काळजी घेते, तिच्यापेक्षा चांगला कोणी कसा असू शकतो, आणि हसायला लागला. मीना आणि रिशा स्वयंपाकघरात गेल्या. चहा पिऊन झाल्यावर काका काकूंना म्हणाले, ही मुलगी खूप छान आहे, मी विचार करतोय की आपण अमनचे लग्न तिच्याशी लावावे. ती सगळ्यांची खूप काळजी घेते आणि खूप साधी देखील आहे. तुला काय वाटते? मुलगी छान आहे आणि मला ती खूप आवडली, आणि अमनसाठी मला अशी मुलगी हवी होती जी त्याला सांभाळेल, काकू बोलल्या.